फुलांसारखं हसता आलं पाहिजे, दुःख बाजूला सारता आलं पाहिजे. फुलांसारखं हसता आलं पाहिजे, दुःख बाजूला सारता आलं पाहिजे. मिळेल जे काही थोडं थोडकं, त्यातच समाधान शोधता आलं पाहिजे. मिळेल जे काही आयुष्यात थोडं थोडकं, त्यातच समाधान शोधता आलं पाहिजे. नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. मी प्रीती काटकर. स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण कोणत्या मोठ्या विषयावर नाही बोलणार आहोत, तर एका साध्या प्रश्नावर बोलणार आहोत. तो साधा प्रश्न म्हणजे, शेवटचं तुम्ही मनमोकळं कधी हसला होतात? आठवतंय का? बघा बघा, आठवतंय का? आपण धावपळ करतोय, पैसे कमवतोय, टेन्शन सुद्धा घेतोय, पण हे सगळं करतोय कशासाठी? शेवटी आनंदी राहण्यासाठीच ना. मग तो आनंद नक्की कुठे हरवलाय? चला तर आज या 4 सोप्या नियमांमधून शोधूयात. तर चला, आनंदी आयुष्याचा पहिला नियम म्हणजे सुखाची व्याख्या बदला. तर ही कशी बदलायची तर बघा, आपल्या डोक्यात नेहमी एकच गणित असतं. नोकरी, जास्त पगार, मोठं घर असेल, सगळ्या सुखसोयी असतील म्हणजे खूप सारा आनंद. पण खरं सांगू, हे गणितच थोडं चुकतंय. हे सगळं मिळाल्यावर आपल्याला सुविधा मिळतील, पण आनंद मिळेलच असं नाही ना. बघा, आठवा, विचार करा. लहानपणी आपण कागदाची होडी पाण्यात सोडली ना, तरी तासनतास आनंदी असायचो. कारण का, की मला ती होडी बनवायला जमली आणि माझी होडी पाण्यावर तरंगत तरंगत थोड्याशा का होईना अंतरावर गेली, याचा आपल्याला फार आनंद असायचा. तेव्हा आपल्याकडे महागडे फोन, वेगवेगळ्या गाड्या नव्हत्या, तरी सुद्धा आपल्याकडे आनंद होता. मग आता काय झालं? आता आपण आनंदी होण्यासाठी मोठ्या मोठ्या कारणांची वाट पाहतोय. लग्नाचं कार्य असेल किंवा काही कार्यक्रम असेल तरच नटायचं का? दिवाळी असेल तरच हॅप्पी राहायचं का? नाही ना मित्रांनो. आनंद हा त्या गरम वाफळलेल्या चहाच्या एका घोटात सुद्धा असतो. फक्त तो शोधता आला पाहिजे. बरोबर ना? पटतंय ना? पटत असेल तर एक व्हिडिओला लाईक नक्की करा. आनंदी आयुष्याचा दुसरा नियम बघूयात, तो म्हणजे तुलना करणं थांबवा. आजकाल आपला अर्धा वेळ त्या सोशल मीडियामध्ये जातो आणि त्याच्यामुळेच आपला बराच आनंद सुद्धा निघून जातो. ते कसं बघा, आपण कोणाचं तरी स्टेटस पाहतोय. अरे, हा तर बाहेरगावी फिरायला गेलाय, हिने नवीन वस्तूंची, नवीन साड्यांची, नवीन दागिन्यांची खरेदी केली आणि हे बघून आपण विचार करतो की माझ्याकडे हे नाही आहे किंवा मी तिथं जाऊ शकत नाही, हे आपण विचार करतो आणि त्यामुळे आपण दुःखी होतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, इतरांचं ताट किती भरलेलं आहे हे पाहण्यापेक्षा आपल्या ताटातली पुरणपोळी किती गोड आहे हे पाहायला शिका, त्याची चव घ्यायला शिका, चव चाखायला शिका. कसं असतं ना मंडळी, प्रत्येक माणसाचं, प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य वेगळं असतं. आपण आपली स्वतःची तुलना इतरांशी का करायची? आपण जसे आहोत, जिथे आहोत, तिथेच आनंद शोधायला सुरुवात करा. शोधला तर आनंद प्रत्येक कणाकणात असतो. बरोबर ना? शोधाल ना मग आजपासून आनंद छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा? नक्की कमेंटमध्ये सांगा. आनंदी आयुष्याचा तिसरा नियम म्हणजे आजमध्ये जगा. आपण एकतर कालच्या आठवणीत रडत असतो, नाहीतर उद्याच्या चिंतेत जगत असतो. मी हे नेहमी सांगते, की आपण भूतकाळ आणि भविष्यकाळ या दोन्ही गोष्टींमध्ये आपला आजचा वर्तमान आपण खराब करतो. बरोबर ना? तो मला असं का बोलला? हा झाला गेलेला वेळ. आपण तो बदलू शकत नाही. गेलेला काळ बदलू शकत नाही. मग त्याचा विचार का करायचा? आणि मग आपण दुःखी का व्हायचं? त्याच्यानंतर दुसरा विषय म्हणजे उद्या माझं काय होईल? तर उद्या अजून आलेलं नाहीये ना. त्यासाठी आपण आज का चिंतेत घालवायचा? हां, असं नाहीये की आपल्या भविष्यासाठी आपण प्रयत्न करायचे नाहीत. पण त्यासाठी आपल्या वर्तमानाचा आनंद का आपण मारायचा? तर वर्तमानाचा आनंद घेत, वर्तमानाचं आयुष्य सुखात जगत भविष्यासाठी थोडे प्रयत्न करायला काही हरकत नाही. पण भूतकाळ आणि भविष्यकाळ यांच्यामध्ये आपला आजचा वर्तमानातला जो आनंद आहे, त्याचं तुम्ही मरण अजिबात आणू नका. आज आपल्यासमोर आपलं कुटुंब आहे, आपले मित्र आहेत, आपल्याला जे आवडतं ते जेवण आहे. या सर्व क्षणाचा आनंद घ्या ना. उद्याचं उद्या बघू. जसं आपण प्रवासाला निघाल्यावर फक्त पोहोचायची घाई करतो ना, त्यापेक्षा ना त्या प्रवासातला आनंद, मजा घ्यायला शिका. म्हणजे काय, तर वाटेने जाताना जे आपण लहानपणी कसं बसमध्ये बसलो तर आपण प्रवास करताना ते झाडं जे मागं पळतात ना, त्याचा आनंद घ्यायचो. मला एक गोष्ट अजून म्हणजे आठवते, की माझ्या वडिलांसोबत बाहेरगावी जर जायला निघाले,
तर आम्ही छोटं टमटम वगैरे असायचं बससुद्धा, त्यावेळेस आम्ही जात नसायचो बसने, टमटम असायचं. त्याच्यामध्ये बसून मी दरवाजाच्या बाहेर डोकावायचे आणि झाडं जे मागं पळायचे ना, तेव्हा मी खूप खुश व्हायचे आणि म्हणायचे की बाबा बघा, पप्पा बघा, ते आपण पुढं पळतोय आणि ते झाडं मागं पळतात, आपण पुढं जातोय. ह्या गोष्टीचा सुद्धा त्यावेळेस मला आनंद मिळायचा. म्हणजे आनंद किती छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आहे हे सांगण्याचा उद्देश हा आहे. बरोबर ना मंडळी? तर ही प्रवासाची मज्जा लहानपणी कुणी कुणी अनुभवली, झाडं मागं पळतात आणि आपण पुढं पळतोय, हा आनंद कुणी कुणी अनुभवला हे नक्की कमेंट करून सांगा. आनंदी आयुष्याचा चौथा नियम आपण बघूया. मन साफ ठेवा. जर आपल्या घराच्या कचऱ्याच्या डब्यात 2 दिवस किंवा एक आठवडाभर जर कचरा तसाच राहिला ना, तर कसा घाण वास येतो माहिती आहे ना? तसंच आपलं मन आहे. इतरांबद्दलचा राग, द्वेष, मत्सर मनात साठवून ठेवला ना, की मन आनंदीच राहू शकत नाही. मी या बाबतीत सुद्धा माझं उदाहरण दिलेलं आहे. सुरुवातीला मला वाटायचं, की हे असं का आहे? माझ्याशी असं का वागले? या गोष्टीचा विचार करून मी स्वतःला त्रास करून घ्यायचे आणि त्याच गोष्टीत गुंतून जायचे. पण काही काही काळानंतर माझ्या लक्षात आलं, की ह्या गोष्टींमध्ये अडकून राहण्यात अर्थ नाही. आपण त्या सगळ्या गोष्टी विसरून नवीन गोष्टी शिकलं पाहिजे, तरच आपण आनंदी राहू शकू. त्यामुळं काय करा, कोणाचं चुकलं असेल तर त्याला माफ करून टाका आणि कोणाचं चांगलं झालं असेल तर मनापासून कौतुक करा. त्यामुळं काय होईल, आपलं मनही हलकं होईल आणि मन हलकं झालं की आपोआपच आपला आनंद तिथं मिळेल. बरोबर ना? तर बघा मंडळी, जाता जाता एवढंच म्हणेन की आनंद ही काही मोठी गोष्ट नाही. आईच्या हातचं आवडणारं जेवण हा सुद्धा आनंद आहे. पावसात उगाचच भिजणं हा सुद्धा आनंद आहे. एखाद्याला छोटीशी मदत करणं हा सुद्धा आनंद आहे. आयुष्य खूप छोटं आहे, ते तक्रार करण्यात वाया नका घालवू. आयुष्य खूप छोटं आहे, ते तक्रार करण्यात नका घालवू. रोज सकाळी उठल्यावर आरशात बघून स्वतःला एक गोड स्माइल द्या आणि स्वतःला बजावून सांगा, आजचा दिवस माझा आहे आणि मी तो आनंदी आणि समाधानीच घालवणार. हसायला शिकून घ्या. रडायला काय, तरी जग शिकवतंयच की. जगायला शिकून घ्या. मरायला काय, ते प्रत्येकालाच मरायचं आहे. पटतंय ना मंडळी? तुम्हाला या व्हिडिओमधली कोणती गोष्ट मनाला भिडली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजपासून नक्कीच आनंदी आयुष्य जगायला सुरुवात कराल अशी अपेक्षा व्यक्त करते. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. हसत राहा, आनंदी राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, हरे कृष्ण, बाय बाय, काळजी घ्या.